श्री स्वामी समर्थ सर्वांना। माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। सकाळी सकाळी उठल्यानंतर मग मी पहिले गरम पाणी पित असते। कोमट पाणी पिल्यानंतर मग मला वाटलं की माझ्या फेसला काहीतरी आज करायला हवा, म्हणून मग मी काहीतरी करायचा विचार केला। मग नंतर मग इथे मम्मी आवरत होती तिला बाहेर जायचं होतं आणि त्यानंतर मग मी जे संत्रीची सालं वाळून ठेवली होती ती घेतली, ती मिक्सरमध्ये टाकली, ती बारीक केली आणि ते बारीक केल्यानंतर मग आता मी ते फेसला लावणार आहे। त्यासाठी मी घेतले एक वाटीमध्ये टाकलं संत्र्याचं ते बारीक केलेलं स्क्रब। त्यानंतर मग पहिले स्टीम घेतली, स्टीम सगळी व्यवस्थित सगळीकडून स्टीम व्यवस्थित घेतली मानेला चेहऱ्याला आणि त्यानंतर मग हे स्क्रब घेतलं, त्यामध्ये टाकलं रोज वॉटरनी घेऊन हे थोडंसं मिक्स केलं, ते घट्ट झालं। मग परत थोडंसं रोज वॉटर टाकलं आणि व्यवस्थित असं पातळ असं एक थिक थोडंसं असं मिश्रण तयार करून घेतलं आणि त्यानंतर मग ते लावलं फेसवर व्यवस्थित सगळीकडनं लावलं। थोडंसं जाड येते, लवकर असं चिकटत नाही ते फेसला, त्यामुळे असं जाडच सगळीकडे लावलं मी व्यवस्थित छान असं आणि त्यानंतर मग ते 15 मिनिटं फेसवर राहू दिलं। हे बघा असं चिकटत नाही ते। तर तुम्ही जर म्हणजे याच्यात थोडंसं बेसन पीठ जरी टाकलं तरी चालू शकतं, एकदम किंचित की जेणेकरून ते फेसला असं चिकटलं असं। पण मी असंच लावलं कारण मला असं ट्राय करून बघायचं होतं ते म्हणून, आणि सगळ्या फेसला लावलं, 15 मिनिटं ठेवलं। बघूयात आता काय होतं 15 मिनिटानंतर। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बघा माझे ब्लॉग। आणि भूतासारखं सगळ्या फेसला मी लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग 15 मिनिटं वायाला जायला नको म्हणून तोपर्यंत मी झाडू मारून घेतला, झाडू फटाफट मारून घेतला। तोपर्यंत माझा मास्क पण वाळून गेला फेसचा जो लावला होता तो। तुम्ही असं कोणतं फेसवर काय ट्राय करता हे मला मग कमेंटमध्ये नक्की सांगा। मी काही असं वरती जे मला वाटेल ते म्हणजे आठवल किंवा जे सुचवल ते मी करत असते फेसला। कधी काकडी लाव, कधी ऑरेंज, कधी कोरफड, कधी म्हणजे रोज वॉटर वगैरे, बेसन पीठ वगैरे असं घरच्या घरी काही ना काही करतच असते। तुम्ही काय करता कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि हा झाडू मारून घेतला मी। झाडू मारायचं म्हटलं का मला फार कंटाळा येतो, पण चला म्हटलं 15 मिनिटं वायाला जाऊ तर आपण तोपर्यंत घराची सफाई पण होऊन जाईल आणि तोंडाची पण सफाई होऊन जाईल। दोन्ही कामं एकत्र करून घेतलीत। चल छैया 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 छैया। आणि हे आंघोळ करून झाली माझी आणि आंघोळ केल्यानंतर मग बघा हे थोडंसं फरक वाटतोय मला बऱ्यापैकी, असं स्किन असं हाताला मऊ लागत होती। आणि त्यानंतर मग मी मॉइश्चरायझर लावते, मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि नंतर मग मला खूप भूक लागली होती ना, ऑफकोर्स सकाळी उठल्यानंतर भूक लागणारच। मग तोपर्यंत मग माझ्या भावाने करून ठेवले होते आज पालकची भजी। त्यानंतर मग मी पालकची भजी आता मस्तपैकी खाणार आहे। आमच्या घरात असं काही ना काही करतच असतो तो, त्याला काय वाटेल ते केव्हा पण कधी पण काय पण करून खात असतो। त्याच्या बायकोची चांगली मज्जा आहे। मग इथे मी मॉइश्चरायझर लावून घेतो सगळीकडे व्यवस्थित असं छान मॉइश्चरायझर लावून। उन्हाळ्याचं थोडंसंच मॉइश्चरायझर लावते कारण ते खूप चिकचिक होतं ना नंतर, त्यामुळं। आणि ही पालकाची भजी आहेत, पालक करून टाकलेली। रेसिपी नाही सांगू शकत मी तुम्हाला कारण ते कॅच करायला मी नव्हती। आणि त्यानंतर मग हे मी माझे कपडे धुवून घेतले, ते वाळत टाकले, रोजची कामं माझी। आणि कंटाळा येतो कधी आजकाल, खूप बोर होते कारण उन्हाळा लागला ना, कारण ऊन लागलं की फार असं कंटाळवाणं होतं, असं आळस आल्यासारखं। हवा लागली मस्त की परत झोपावं असं वाटतं।
तुम्हाला वाटतं का असं? आणि हे आमचे मास्टर शेफ रोज हेयर ड्रायर मारत होते, पण मी बोलले एकदा त्यांना की तुम्हारे खेती का टकला होने वाला है, रोज रोज हेयर ड्रायर मार के। तब से थोड़ा सा कम हो गया, अभी थोड़ा थोड़ा कभी कभी यूज करते, नहीं तो हर रोज़ यूज़ करते थे, अभी थोड़ा सा ही यूज करते हैं। मेरे से ज़्यादा यही यूज करते हैं, पता नहीं क्यों। मुलींपेक्षा जास्त मुलंच मेकअप करतात, मला तरी असंच वाटतं। आमच्या घरात तरी तसंच असतं। आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत हे माझं एक शॉर्ट्स व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघा, लाईक करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, टेक केअर, लव यू ऑल।